लग्नानंतर होईलच प्रेमच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता नंदिनीच्या बाबतीत काव्या खूप ॲग्रेसिव्ह झालेली असते. तिला बसू आत्यांना डोळ्यासमोरही बघायचं नसतं, फक्त एक पुरावा मिळवण्याची ती वाट बघत असते. तसं ती बसू आत्यांना बोलूनही दाखवते की मला फक्त एक पुरावा मिळू द्या, मग तुम्हाला सांगते की काव्या काय चीज आहे. आता ठरल्याप्रमाणे जीवा, पार्थ, काव्या आणि नंदिनी काव्याच्या रूममध्ये जातात. त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं की आता कसा पुरावा शोधायचा म्हणून. त्यांना रूममध्ये जाताना मंजू पाहते आणि ती लगेच जाऊन वसुंधराला सांगते की मी आत्ताच जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी यांना एकत्र जाताना बघितलं. ते तुमच्या विरोधात काहीतरी तगडं प्लॅनिंग करतायत एवढं नक्की. असं म्हटल्यानंतर वसू आत्या काव्याच्या रूमच्या बाहेर येऊन सगळ्या गोष्टी ऐकू लागते. तेवढ्यात जीवा आता आतमध्ये ठरल्याप्रमाणे दीपकला फोन लावतो आणि म्हणतो, हे बघ दीपक, मला माहिती आहे की नंदिनीला किडनॅप हे तू एकट्यानं केलेलं नाहीयेस, बरोबर तुझा ड्रायव्हरही होता, हे आता आमच्या लक्षात आलेलं आहे. हे सगळं बोलणं वसुंधरा दाराबाहेरून ऐकत असते. खरं तर हे जीवाचंच प्लॅनिंग असतं की वसुंधराला ह्या सगळ्या गोष्टी ऐकवायच्या जेणेकरून ती चुका करेल.